भारी भारी दाखवूया हे बघा जर लागले आणि हा पकडलं रक्त आलं पाहिजे टेक्निक नसलं तर फोडून नमस्कार मी संदेश सोळंके लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या गावाकडे पाऊस पडतो आणि पावसाचा माहोल आहे आणि पावसाळा म्हटला की मासेमारी खास करून चंडीचे मासे इतर मासे पकडणं किंवा खेकडे पकडणं कुर्ली पकडणं तर सध्या आपल्याकडे असंच वातावरण आहे. आणि आज मी जो एपिसोड करतोय तो एपिसोड अशासाठी विशेष आहे की मी अशा एका व्यक्तीला म्हणजे अशा एका मुलाला भेटायला जातोय की ज्याला प्रचंड म्हणतात ना क्रेज आहे, प्रचंड आवड आहे म्हणजे मासेमारीची आणि तो त्याचा छंदच आहे. आणि अशा एका म्हणजे मासेमारीचा छंद बाळगणाऱ्या मुलाला मी भेटायला जातोय आणि त्या अनुषंगाने मी ज्या ठिकाणी जातोय तिथला एरिया वाडी ते गाव ते तुम्हाला दाखवतो. तर आता मी चाललोय कासारडे गावामधील दक्षिण गावठण येथे आणि त्या ठिकाणी आपण जाऊन अधिक माहिती घेऊया कशा प्रकारे आहे म्हणजे हा जो मुलगा आहे तो कशा प्रकारे मासे पकडतो किंवा त्याचा छंद कशा प्रकारे जडला आहे तो. तर आता मी दक्षिण गावठणला चाललोय आणि मग एपिसोडमध्ये पुढे जसं जसं आपण जाऊ तसं त्याच्याबद्दल माहिती घेऊ आणि तो कशा प्रकारे करतो ते सुद्धा बघू. आणि मेन म्हणजे तो यूट्यूब चॅनल सुद्धा चालवतो आणि हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते माशाचे ते त्याच्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. तर आपण त्याच्या चॅनलबद्दल सुद्धा माहिती घेऊया. तर आता मी चाललोय दक्षिण गावठण कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि मी आता दक्षिण गावठणला आलोय आणि हे बघा इकडे गाडी थांबली. काय नाही तसं गाडीत ना छान येतो शेण शेण हे खता हे नाचण्यासाठी शेणखत एक नंबर उपयुक्त असं. अरे वा शेणा कणस चांगली भरघोस येतात. आता काय नेणार ते हे पुकरवावी शेती नेणार शेतीला यूज करणार आम्ही. ओके कोणाच्या गाडीतले हे बंडू ठाकू परब म्हणजे तुम्ही विकत घेतला स्वतःच नाही ना स्वतः ओके तुमची जाती. होय होय हा 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 माझा टेम्पो भरून नेणार. प्रमोद शेट्टी यांचा ओके शेट्टी यांनी आम्हाला मदत करतात काम हमेशा. ओके ओके पैसे न म्हणजे तुमच्याच गायरीतला शेण तुम्ही शेतात घेऊन जाता. जातो. अरे वा किती आहे हे पूर्ण हे भरलेले 50 कोणी आहेत 50 गुणी. आणि प्रमोद शेट्टी आम्हाला बिना भाड्या न देता हा हे मदत म्हणून करतात. आता इकडे पोकर बाबा 1 किलोमीटर तिकडे. किलोमीटर अंतर आहे. ओके तर हे शेटी आहे तुमचा टेम्पो ना. तुमचा नंबर सांगा. 77 हा 56 हा 96 हा 36 हा 54. हा आणि काही काय जातात भाड्यात तुम्ही. पंचक्रोशी सर्व पंचक्रोशी ना कणकवली वैभववाडी खारेपाटण खारेपाटण कॉन्टॅक्ट करा. लांजा आणि तुम्ही काय काय म्हणजे टेम्पोचा काय काय नेता सिमेंट काय मिळेल ते सगळं ना खत बीज सगळं खत सिमेंट सर्व हे बघा. आता त्यांचा टेम्पो इकडे येईल आणि टेम्पोतनं शेणखत घेऊन जातो. आणि मी आता उत्तर गावठण मध्ये आहे. दक्षिण गावठण सॉरी दक्षिण गावठण आहे हे दक्षिण गावठण. हा कासाडे दक्षिण गावठण इकडे 2 गावठण आहेत उत्तर गावठण आणि दक्षिण गावठण. आणि आता मी आलोय ऋषिकेश परब यांच्या घरी. काय गेले घरात गेले ठीक आहे. आणि आपण ज्याला भेटायला आलोय ना आणि तो आहे हा श्रेयश परब. आणि मासे पकडूची आवड ना तुका तुझे चॅनलला सांग तुझ्या चॅनलचं नाव काय पहिला आधी. कोकण एक जन्नत. आणि तू फक्त मासे स्पेशलिस्ट टाकतो ना व्हिडिओ. मग त्याचे माशाचे भरपूर व्हिडिओ आहेत चॅनलवरती नक्की बघा. कोकण एक जन्नत ना. आता किती आले सबस्क्रायबर 2500च्या आसपास आहे. ओके ऋषिकेश परब यांचा पुतण्या. आता आपण त्याच्यावर व्हाळावरती पण जाणार आहोत. त्याचं तुझे स्पॉट कुठे आहेत ते म्हणजे मासे पकडतो ते खाली आहेत ना. थोड्या आता जाऊया खाली. तर मी आता परब यांच्या घरी आलोय. आणि हे बघा बकरी पण पाळली नाही श्रेयसला. बकरी तू आणलं किती आणलं 7-8 काय ते ठीक आहे. म्हणजे बघूया बकऱ्याचं गोट बघूया. बकऱ्याची काय साठी ना म्हणजे हे बघा तू विकण्यासाठी करत. अरे वा मी म्हटलं काय छंद म्हणून. हे बघा बकरी आहेत त्याच्याकडे श्रेयसकडे. हे तुझा नंबर सांग कॉन्टॅक्ट नंबर सांग. 80 हा 87 40 24 06. आणि इकडे रेंज नसली तर काय व्हॉट्सअप कॉल चालत ना व्हॉट्सअपवर मेसेज. हे बकरे विकायचे पण आता त्याचे बकरे बघूया आणि मग त्याच्यावर वाळावर जाऊया आपण. चला बकऱ्यांचा खुराडा बघूया श्रेयसचा आणि नंतर त्याच्यावर जाऊया. इकडे खुराडा केलेला आहे त्यांनी. किती बकऱ्यात बोलला तुम्ही 7-8 बकरी म्हणजे माझी लर. ओके 10 आहेत. कोंबडी पण आहेत. कोंबडी कमी केली आता. किती कोंबडी होती भरपूर. होय कमी म्हणजे विकूसाठीच करत ना पण. मग आता कमी म्हणजे किती आहेत. कमी म्हणजे हे बघा त्यांचं गोटो इकडे. हे बघा गुरांचं गोठा. ओके किती येतो गुरा तुमच्याकडे आता 10 आहेत. हे बघा सध्या गुरा कमी होत चालली आणि यांच्याकडे 10 आहेत अजून. बघा भरपूर होती ग्राम किल्लत. अरे वा
हे बघा. बघित राहणार तुमच्या हा काय काय नाव ठेवलं त्यांची? सगळे हळद चांदी बांधी चांदी बांधी. सोनू, तारू काय हळद बाबा आलो अरे वा वा वा. श्रेयसला आवड आहे ना याची? सगळ्यांचा आवडा आमचा तुमका सगळ्यांकाच आहे? ओके. हो, बकरे हे बघा बकरे. यांना तुमचं सगळे नजर राहणार. अरे वा. आणि बकरे केव्हापासून आहेत तुझ्याकडे? 6 वर्ष आले होय. 6वी पासून ओके. आणि आयडिया कोणची बकरी पाळूची? पप्पांची हा. अरे वा. हे बघ बकरे पण आहेत तुझ्याकडे. किती? 6 आहेत टोटल आता? किती? आकांना 8 आहे ती. 8 ना. आणि इकडे कोण आहे? इकडे बारकी पिल्ला तरी 2 अरे बघ इकडे बारकं पण बघतो ना. त्याच्यात बारका आहे हे बघ बघताय बघा. अरे वा वा. हे बघ पिल्ल पण आहे तिकडे. अरे वा. इकडे 2 पिल्ल आहेत बघ. आणि इकडे लहान आहे, छोटा एकदम. हे छोटं आहे ना. हे केव्हा जन्मलेलं? आता नाही झाले थोडे दिवस झाले ते उपवास चालत नाही ते, जरा बसून राहतात. जमत नाही चालू. इकडे यांचे बकरे पण आहेत. तसं प्रॉपर म्हणतात ना की आवड आहे ना सगळ्यांना. आवड आहे म्हणून केलं. होय. नाही चांगलं आहे चांगलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल बकरे तर नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवर कॉल करा लागला नाही तर, कारण इथे रेंजचा थोडा इश्यू आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता श्रेयसला. तरी म्हणजे आता पहिल्यापासून एवढे आहेत की वाढले कमी झाले? दोनच आता होते. 2च होते. हळूहळू वाढले. हळूहळू वाढलो. ओके. तरी 8 मेले होय? असतात एवढं. उन्हाळा जास्त आहे ना मोठा. हा हा उन्हात झाले. ऊन लागलं ना 8 मेले. एकूण 18 19 झाले असते. अरे बापरे. तर आपण त्यांच्या गोट्यातनं पुन्हा चाललोय घरी. आणि नंतर आता म्हटलं व्हाळावर. हे बघा त्यांचं घर आहे. आणि त्यांना आवड आहे असे पशुपालन. गाई म्हशी. चला तर आपल्यावर आता ऋषिकेश परब आहेत. जाऊया ना व्हाळा? तुम्ही येतास? चला व्हाळ पण बघूया यांचं. त्याचे म्हणजे स्पॉट दाखवते कुठे मासे पकडतो ते. इकडे समोर गायरी आहे ना शेणाची. हे बघा इकडे गायरी म्हणून ठेवले आहेत. आणि आख्या बिके घेऊन आता बघूया काय मिळाला तर मिळाला. शेणखत म्हणून ना. हो शेणखतला म्हणजे चांगला म्हणजे याच्यामुळे. गोंधळाचा कार्यक्रम आला होता ना. हा हा आमचं एक ब्राह्मणाचं स्थळ आहे. हा हे आलं ना ते. हा तेव्हा मी रात्री आलो तो. आता बघूया दिवसाचं बघूया. हे ब्राह्मणच असताना इकडचं. आणि ही गायरी पण बघूया त्यांची. महापुरुष. हे जुनं झाड आहे ना. पार आहे बघा. पिंपळ पार. वरती पिंपळा झाड आहे. इकडे काय ते पायरी सारखं झाड आहे ना. आणि ही गायरी. ह्या गायरीत छान काढले नाही आता. ओके. मग अशी जे टेम्पो शेण बरोबर ते इथल्या गायरीतले या गायरीतले शेणखत. शेणखताचं म्हणजे फायदा असतो रासायनिक खतापेक्षा. रासायनिक खताचे दुष्परिणाम असतात. शेणखत चांगलं. हे बघ. आणि इकडे परब आजी सुनीता परब. काय कसला आळा घालता? हे बघ इकडे आळा घालतात. हे सगळे मिरगाची तयारी चालू. दोडक्याचा आळा आहे बघ. आणि कसला घालणार? आणि कसला आता बी नाही मिळाली. पडवा आणि दोडक्या. हा हे शिरडा बिरडा गोळा केलेली आहेत. होय आणि थोड्यात म्हणजे ह्या तयार आहेत ना. होय होय. ओके. ही पण नेम काढून झाली. हा थोड्या ना आपण येऊया तोपर्यंत बघूया यांचं तयार होता काय. तर इकडे आळ्याची तयारी आहे आता. पडवळा आणि दोडक्या. ओके. 2 आडी 2 अळी घालणार इकडे. चल. हा हे ऋषभ परब. ऋषिकेशांचा चिरंजीव. आणि तो श्रेयस पुतण्या. त्यात आपण 3 जण चाललोय. ऋषिकेश परब यांच्याबरोबर आपण व्हाळावर जाऊया. चला. व्हाळ निसर्गरम्य आहे एकदम. तुमचं निसर्गात राहणार आहे. निसर्गरम्य कोकण. निसर्गरम्य व्हाळ. आणि तुम्ही रोज जातच का रे व्हाळावर मासे पकडू? रोज फेरी असतं ना. हे रोज आता खून पण लावून लिहिलो होतो. बघूया सकाळी लावलं ना खून. खून म्हणजे खोईन म्हणतात ते. तुम्ही खोईन म्हणतास की खून म्हणतास? हो खोईन ना. आणि बघा इकडे धरण आहे त्यांचं. त्या धरणावरती मासे पकडतात. आमचे फार बांधायचे आहे. फारे बांधायचे आहे. हा वाट करायची. वाट करायची आहे. हा हा याचा प्रश्न आमच्या यावर्षी मी म्हणजे ग्रामपंचायत दिलेलं. ग्रामपंचायतमध्ये हा आराखड्यामध्ये हा घेतलेला आहे. हा बघू ग्रामपंचायत मार्फत होय. लवकर काम होईल. ओके. जबरदस्त स्पॉट आहे. ग्रामपंचायत झाला आज. धरण ना भारी. हे बंधारा मस्त बंधारा सुद्धा झाला आहे. भारी. बंधाऱ्यावरती वाटतं भारी वाटतं बंधारा. हे बघा
मासे चंडीचे उडगी मारतात. तुम्ही हे साईडला या. हा मी तुम्हाला कसं त्याचा पण फोटो घेतोय. हे बघा चंडीचे मासे उडी मारतात इकडे. भारी. हा चालू कर. आणि ते तिकडे चालू केले तेव्हा मासे पडू वेळ काय मिळतं का त्यांच्या. हे काय चंडीचे मासे उडी मारतात दिसतात का बघा. भारी. असे दिसतात का? बारीक बारीक छोटी छोटी पापट्या आहेत. तर श्रेयस बघूया काय करतो ते. बरोबर मोठे मासे चढले. श्रेयस मासे पकडण्यात एकदम एक्सपर्ट आहे ना. हा फुल आवड. तो बघा चालूच झाला. तो थोडेफार काढेल त्याच्यातून. हा ते बघा झाले चालू. छोटे 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 मासे मिळतात. आता तिकडे खोल पाणी आहे तो थोड्या वेळ मासे काढेल मग आपण बघूया. आताच पाऊस पडल्यामुळे गदूळ पाणी झाला पुन्हा. आता आपण खालच्या बाजून जाऊ. पडला कुठे कुठे. तिथं समोर पुढे वरती ना हा वडा झाड होता. साईडला वडाचं झाड होतं मोठं. हा आणि वडाजवळची आम्ही धोड बनायची मोठी. हा ती धोड पडली आता. ओके. म्हणजे हे पडलं काय वड पडला. हा हा तिथून पण आम्ही आंघोळीला वगैरे यायचो तिथे. अगोदर ना. आणि हे इथं पण एक मोठी दगड आहे. हा हा तिकडे आंघोळी स्पॉट आहे. हा, हा. आणि इथं हे निवाचं झाड आहे. निवा असतात ना. हा ही 2 झाडं ही निवाची आहेत. हा हा ते अश्विन महिन्यात वगैरे होतात पुढे बघा. ओके ओके. हा. खातात काय ते. हा चांगले होय. अश्विन महिन्यात खायला चांगला असतो तो. तर इकडे तो आता मासे पकडतोय. आपण खालच्या बाजूने जाऊया बघूया कशा प्रकारे मासे पकडतोय. हे बघा टॅलेंट बघा त्यांचा आवडीचा विषय मासे पकडणं. आणि त्याच्या चॅनलवर तुम्हाला मासे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. मिळाला काय रे. एकदम बारीक बारीक मिळतं. पुढे मिळू शकते पण रात्रीच जायला रात्रीच आहे ना. पाहिजे. आणि जरा पाणी कमी झालं निवळ पाणी व्हायला पाहिजे. हा तर हे बघा जबरदस्त स्पॉट आहे एकदम. वरती धरण आहे. तर आता आपण खालच्या बाजूला जायचं तिकडे मासे पकडतोय. खालच्या बाजूला बघूया कसे. होय वाळा बारमाही पाणी असतं की फक्त पावसातच. कमी ना. पाणी कमी होतं. हा हा प्रवास कमी होतो नंतर. हा हा पुढे म्हणजे उन्हाळ्यात थोडासा 1-2 महिने आपण पूर्ण चुकत नाही ना. चालू असतो. पूर्ण चुकतो तो. चुकतो. हो, हो. ओके ओके. कसं आहे पूर्वी असं म्हणजे बंधारे असायचे. काय असायचे? हा हा काय? हा म्हणजे ह्याचे बंधारे आणायचे आपले काळा. हा बरोबर. आता कसं आहे ते लोक बंधाऱ्यावर राहते. ह्या पाण्यावरती आम्ही इथे शेती केली आहे. बरोबर. या खालच्या बाजूला हा म्हणजे खालच्या बाजूला जी भाटी आहे ना भाटी. हा या वाटेचे आमची शेती म्हणून आहेत. हा. बाबल्या दादा म्हणून. हा हा ते बी आता म्हणजे पूर्वी आता पूर्वी हत्ती शेती झाली. करायची, हा. आपण ते शेती करायची भरपूर. हा शेती करायची आणि तिथे भुईमूग हा पाले- पाटाचं पाणी होतं म्हणजे. हा नाही, हे बरं हाताने पाणी ओढायचे. ओके राटाने वाढायचं ते. हा हा म्हणजे पुढे सुद्धा एक गणपतीची कोण म्हणून आहे ना तिथे सुद्धा आम्ही जायचो. हा हा तिथे तर हाताने ओके. स्पॉट बघणार सुद्धा हे काय मिळाले का रे? जाऊ त्या स्पॉटला. जाऊया जाऊया. चांगला आहे तिकडे स्पॉट. खोईनीत काय मिळालं का बघू. इकडे काय बारीक बारीक मासे मिळाले ना. पहिले खोईन काढतो तो बघूया. एका दुसरा खेक. हा हा पुढे लावलं. हा घेऊन घेऊन पुढे खोईन आहे. हे तुम्ही रोज येतात ना इकडे. आणि काय काय गावतं. काल सकाळी काय गावला. काल काय जास्त नाही गावले. त्याला गावला मासे गावले. बारीक बारीक मासे होते. त्याच्या आधी शेंगटे पकडलं. होय. शेंगटे किती गावले. शेंगटे अर्धी बालडी तरी गावले. अरे वा. आता रात्री पुन्हा येणार. रात्री लावतोय. हा. पाणी जर पाऊस पडलो हा ना जरा, हा बरोबर. पाऊस पडला चढणार मग. पाणी खदूळ होतं. हा तरी अजून हा थोडा करू मध्ये मगाही स्वच्छ होतं काय. पुन्हा आता पाऊस पडलो बरोबर. खोईन काढून गेलो तिकडे. बघूया. तू आता कितवीत आहे. 9वीत. 9वीत ना. काय काय बघूया आता. खोईन लावून ठेवले त्याने. काल किती गावले. 12 गावले. काल 12 गावले. आज कोणी. आता बघूया खोईनीत काय गावला तर. हत ना थोडेफार. चला बालडी काहीतरी हा म्हणता बघूया. अरे वा बारीक बारीक खात रे. खेकडे असं असं असत काढूया. आता खोईन खोलून बघूया.
चल इकडे बघूया प्रॉपर. आणि आवडीचा विषय असल्यामुळे म्हणतो ना की रोज मासे पकडतात जवळपास पावसात. ओके, इकडून खोलूच आहे काय? हे तू बनवली स्वतः? भारी रे. तारेची ना हे बघा, तारेची बनवली आहे, सोपी आयडिया. आणि तिकडे काय लावलं गोल? इकडे मोच आहे, तिकडनं आतमध्ये गेले ना हा, किंवा परत त्यांना बाहेर यायला जमत नाही. मग ती कशाच बनवलं? ती ते पण तारीच आहे. तूच बनवलं? हा. भारी. सेल्फ मेड कोईन बघा. आणि नवीन इन्व्हेशन ना, बघू शकता, असं तुम्ही बनवू शकता. किती खर्च होईल रे बनू की? काय नाही, घराकडेच होती तारी एवढी. हे तारबीर होती. ओके, हा. तरी पण विकत आणून गेलं तर 100-200 होत ना? हा. 100-200 रुपयात तयार होईल एकदम सोपी. ही जाळी मिळते आपल्याला बाजारात. आणि तुम्ही दोघं एका वापरू शकता, माशात पण आणि कुठले ओके, दोन्ही गावतं माशावर मिळतात. माशांना पण लावतो. हे बघ, मग असे हे ना पकडले ना आपले काय ते आख्यान. आख्यान. हे बघ, शेंगटी मिळाली एक बारीक बारीक, आणि हे बारीक बारीक मासे मिळाले. आणि इकडे आता खेकडे आहेत. काय खेकडे आणि मासे बनत काय? होय, मासे बनत. कोईन ओपन करतात, होममेड कोईन आहे. कुर्ली आहे. ही बघ, कुर्ली आहे, कुर्ली. अरे वा. हा, ही बघा, कसे डेंगे पकडले भारी भारी. दाखवूया. डेंगे. हे बघा, जर लागले आणि तू पकडले हा ना, पकडलं. रक्त यायला पाहिजे. टेक्निक नसलं तर टेक्निकने फोडून काढतील. हा, टेक्निकने पकडायचं. मासं बनायचं. ते एक एक मासे. मी पण तुम्हाला म्हणतो, मला ते होते. अरे वा. किती तुला बघा. हा, हे बघा, अजून 2 एक्सपर्ट झालात तुम्ही एकदम कुर्ली पकडण्यावर. पटापट पकडता एकदम. अजून आहेत काय? किती आहे? चाळून त्यांची भर आहे ना. हे बघा, अजून म्हणजे हे 3 मिळाले. अजून आतमध्ये 2-3. हे बघा, हे बघा, अजून एक मिळाले. अरे वा, भारी. किती? 4 होते ना? चला, त्याने सकाळीच लावले नव्हते, त्यामुळे पुन्हा 4 मिळाले. आणि काल किती मिळाले होते? काल 12 मिळाले. काल 12 आणि आता 4. आता पुन्हा लावणार. आणि तू आता लावणार आणि कधी काढणार? उद्या सकाळी. ओके, रात्रभर. म्हणजे जास्त तर रात्रीचे बाहेर हा, बरोबर. हे दिवसाची आहे तरी पण भेटले आता पाऊस पाणी असल्यामुळे. जरा कुदवायला. गडू पाणी असल्यामुळे आता पण 4 भेटले. म्हणजे सकाळी लावून सकाळपासून 4. आणि ती पण होती, पण ती खाल्ली ना, ती मेली. ती दुसऱ्या कुर्लीने खाल्ली नव्हती. हे बघा, आता त्याची खोईन बघूया त्याने कशी बनवली. ती कसं बनवली हे दाखव जरा टेक्निक. हे बघा, हे ओके. इकडनं मोज म्हणता. ही तार आहे ना मध्ये, ही हा. ही रिंग इकडे रिंग आहे लोखंडी. तू बनवून घेतली हा. गोल. हा, म्हणजे गोल. किती साधारण किती 12 इंचाचं, म्हणजे 1 फुटाचा राऊंड आहे. हा, आणि असे 3 आहेत. इकडे काय, इकडे आणि इकडे असे 3 आहेत. 3 आहेत. मजबूत ओके, आहे. हा हा हा. आणि यायला मोज म्हणता. हा. आणि इकडनं आतमध्ये गेले ना कुर्ले हा. किंवा रिवर्स येताना मागे इकडे येते. अडकतात. हा, बरोबर. त्यामुळे त्यांना बाहेर यायला भेटत नाही, म्हणून तिकडच्या खालच्या टीम बाहेर काढण्याची जागा केली. ओके. आणि तू बघूनच, म्हणजे कोणाचं बघून केलं की स्वतःची आयडिया? स्वतः केली. बघा, टॅलेंट बघा. हे काय म्हणतं, टॅलेंट. स्वतः बनवलं खोईन. तुम्ही पण बनवू शकता. सिंपल 3 रिंगला तार डायरेक्ट बांधलेली आहे ना, हा, शिवलेले आहेत. हा, शिवलेले. बघा, दुसरे तारा म्हणजे प्लॅस्टिकची तार घेऊन बांधलेले. बरोबर, मस्त. अशा प्रकारे होममेड खोईन. आणि रोज थोडेफार भेटतात. आता टाकणार, पुन्हा टाकून येतं ना. आणि आतमध्ये का आतला लावलं काय? नाही, माशाची नाही. माशेत लावलं. हे माशेत लावलेले ते खाद्य म्हणून. ओके, आता पुन्हा खोईन तो टाकतोय. स्पॉट बघा, जबरदस्त, भारी स्पॉट हा, एक नंबर. हा स्पॉट बघा, जबरदस्त आहे. आणि इकडे श्रेयस नेहमी मासे पकडत असतो पावसात. त्याला माशाची आवड आहे खूप. त्याच्या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे माशाचे व्हिडिओ बघायला भेटतील. फिश लवरसाठी चांगला आहे त्याचं चॅनल. सगळे माशाचे लेवर, स्पेशल माशाचे व्हिडिओ बघायला भेटते. बघा, जबरदस्त स्पॉट आहे. इकडे पण मासे, सगळे मासे दिसतात छोटे छोटे. तिकडे खोईन लावून येत होतं. आता श्रेयस अजून एकदा बघणार आहे, ट्राय करून काय मिळतंय काय. नंतर आपण खाली जाऊया. खाली अजून एक स्पॉट आहे यांचा, तिकडे बघूया काय.
पण निसर्ग सौंदर्य भारी आहे इथला. स्पॉट भारी आहे एकदम कडा. कोंड आहे ना, कोंड खोल आहे तिकडे पाणी थोडा. कोंड आहे तिकडे, छातीपर्यंत पाणी आहे तो. आणि त्याला कोंड पूर्ण तोंडपाट आहे, त्यामुळे बिंदास जातो तो. थोडेफार बारीक बारीक आहेत. अशी ट्राय मारली पण मिळाले थोडेफार. बघूया काय मिळालं. हे आक्यान पकडलेले मागचे आत्ता मिळाली बारकी बारकी. हे आक्यात मोठे पण मिळतात ना. आता सध्या बारीक बारीक मिळाले बघ. पाऊस थोडं कमी झालं. होल मोठे आले ना. हा हे बघा, पहिल्या पावसात चढणीचे मासे. हे मोठं खेकडो आहे बघा, डेंगू करून. सगळे नर. सगळे नर. अरे वा, हे बघ सगळे नर खेकडे भारी. आणि इकडे बघा स्पॉट बघा, सूर्यास्त मस्त, सनसेट. किरणा भारी येईल एकदम, मध्ये ढग आणि किरण. हे बघ अचानक उजेड आलाय मस्त. मग अशी मळब मळब होती, आता किरण बघा कसली वाटत. कडक एकदम भारी वाटतं स्पॉट. निसर्गरम्य कोकण आणि निसर्गरम्य हा इथला स्पॉट यांचा. दक्षिण गावठण, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग असं स्पॉट आहे. आणि आपण श्रेयसला भेटायला आलो. मासे कसा पकडतो बघायला. माझा तो रात्री पण येणार. हा रात्री पण. रात्री पण ते मासे जास्त बारीक. ती वालय. तू आता म्हणजे 4 महिने मासेच पकडत असतो वाटतं. किती? दिवाळीपर्यंत. दिवाळीपर्यंत मासेच. मासे पकडू आवडतात ते काय. आता कुठे आलं? गणपतीच्या स्थाना. तुमचे गणपती विसर्जन करतात तिकडे. आणि तिकडे आपण मस्त ड्रोन उडूया. ड्रोनसाठी गणपतीची कोण ना. तुमचे गणपती किती दिवस असतात हो? 11 दिवस. म्हणजे कायम 11 दिवस ना. अनंत चतुर्दशी. ओके, 11 दिवस कायम असतो गणपती. ही यांची वाडी आहे. वाडीत किती घरं असतील साधारण तुमच्या? 25 आहेत ना. मोठी वाडी आहे 25. हे बघा, हे संपूर्ण दक्षिण गावठण ह्या घरात असतो. हे घर तुमचं. हां हां ओके. यांच्याकडे गणपती येतं. अजून चालू नाही केलं असणार ना. आता शेतीची कामं झाली की गणपती चालू होते. तर आता आपण निसर्गरम्य दक्षिण गावठणमध्ये फिरतोय. त्यांच्याकडे किती गणपती असतात सरी? आता 150. होय, मोठी शाळा मग. इकडे काय तुळस. हे बघा मिरगाची तुळस बदलतात तिकडे. काय नाव तुमचा? हा, सुप्रिया शेट्टी आहे ना. हे बघा तुळस. म्हणजे आता हे पुढचे मिरगा बदलणार. हा हो, हां हां त्यांचं घर आहे. ओके, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलाय. कॉन्टॅक्ट करा त्यांना, काय असेल तर ऑर्डर. त्यांची मिसेस. हां हां हां. आपण वहिनी आमचे पोस्टमॅन आहेत ना. हां हां त्यांची मिसेस. ओके. एक नवीन हे मस्त वाट बांधली हो इकडे. हां, हे घर बांधले. ओके. आमची गणपती जायला ही काय? व्यवस्थित बरं पडतं ना. गणपती शाळा. अरे वा, नवीन बनवली. हां, यावर्षी गणपती. हां, येऊया आपण, एक फेरी मारूया. गणपती तयार व्हायला लागले की आपण यांची शाळेत येऊया. कोणची? शेटे यांची शाळा बोललात ना. काय नाव पूर्ण? सचिन शेट्टे आणि शेटे. सुधाकर वगैरे ते सगळे भाऊ आहेत. जगदीश शेट्टे. ओके. मग अशी आपण तिकडे खाली होतो फळाकडे. ते पहिले संक्रांतीचे म्हणजे आमचे दादा बनवायचे गणपतीच्या. हां हां. ते मुलं आता बनवतात त्यांची. ओके ओके. पण चांगलं किती? 4 भाऊ? काम चौघे जण भाऊ आहेत. चौघे शाळेत काम करायचं काय?
चांगलं आहे, काम उत्तम आहे. आणि बऱ्यापैकी खूप खूप लांबचे लोक गणपती न्यायला येतात इथे. बरोबर, येऊया आपण पण येऊया. या एकदा काहीतरी. हो, गणपती सीझनमध्ये आपण येऊया. अजून गणपती आता कशी शेती चालू आहे. हा त्यांचा गणपती सण. अरे भारी स्पॉट आहे तो. हे आमचं इथं गणपती आम्ही विसर्जनाला आणतो. मस्त चिरायची वाट केली आहे. हा, मस्तपैकी आम्ही शेड बीड बनवली आता. बनवली आहे, होय, हम्म. गणपतीची. ते बरं आहे. म्हणजे आर्थिक पावशीला म्हणा नको. मोठा वृक्ष होता इथे, हा हा, सातवीन म्हणून. ओके. तो पडला हो, हा, झालं, जीर्ण झाला. पूर्ण झाला तो. खूप वर्षापूर्वीचा होता ना. हम्म. हा त्यांचा गणपतीचा सण. आणि हा व्हाळाचा आता हे पण चेंज झाला आता. हो. तिकडून होता तसं. हा, पुढून. हा, हा, पुढून असं जाऊन तो गोल होतं. ती आम्ही गणपतीची कोण म्हणतो. कोण म्हणायचे. हा, गणपतीची कोण. आता प्रवाह बदललो. प्रवाह बदलला. हा, तसं घुरा झाला ना आता. हा हा, भर पडल्यामुळे. बरं, तर हा त्यांच्या गणपतीचे सण. तिथं पूर्वी हे असायचं, घाट असायचा, घाट. हा, आणि घाटाचं पाणी घेऊन इथं ह्या शेती घाटीमध्ये करायची. शेती ही करायची. वरती भाटी आहे. बरोबर. हा हा. हा हा म्हणजे सगळ्या प्रकारचं म्हणजे आम्ही हे आपलं भुईमूग, हा हा, त्याच्यानंतर तुमचं पालेभाजी वगैरे, सगळी शेती चवळी व्हायची. वगैरे. हा, आता शेती बंद केली लोकांनी जवळ. मेथी ह्याची भाजी वगैरे. हा, पालेभाजी सगळं करून येतं. आणि आता कसं लोकांनी हे टाकलं हो, शेतीच कमी केली. कमीत केली. होय. त्यांच्या आता गणपती सणावरती आला स्पॉट बघा अप्रतिम. इकडे आपण बघूया ड्रोन, आणि या ड्रोन मध्ये त्यांची वाडी पण दिसेल मग एवढी मोठी आहे ती. तर आपण आता ड्रोन शॉटचा आनंद घेऊया. कधी मे महिन्यात घातला होता. आता हो मे महिन्यात. हा, कच्चा बंधारा. हा हे कमी झालं होतं. हा, मग हे बंधारा घातल्यामुळे पाणी वाढलं. हा, विहीर आहे ना. हा, आणि वाडी तुमची उंचावर आहे ना. बरोबर, त्याच्यामुळे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असणार. श्रेयस तिकडे ट्राय करतोय का मी इथंच का बघू त्याला मासे. आणि एंडिंगला या व्हिडिओचे ड्रोन शॉट असतील ते एन्जॉय करा. जबरदस्त असे इथले ड्रोन शॉट भेटतील तुम्हाला बघायला. ते एंडिंगला असतील ते एन्जॉय करा. तो पण श्रेयस तिकडे काय करतोय बघूया. तर आता श्रेयसने आपल्याला मस्त मासे पकडून दाखवले. आणि तू आणि म्हणजे दोघे जण मिळून चालत होता ना. ओके, तर दोघे जण मिळून हे चॅनल त्यांचं चालू आहे. आणि मासा म्हणजे स्पेशल टॉपिक काय मासे, बाकी काय नाही, फक्त मासे. कोकणातले मासे बघूचे असले ना तर याच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि रान मिळवा म्हणजे रानात फक्त. ओके, म्हणजे दोघे रानात फिरवा आवडतं त्यांना. आणि इकडे रान पाक असला तर असं दक्षिण गावठण भारी एकदम स्पॉट आहे बघा. एक नंबर स्पॉट. चला, तर आता तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगला या वाडीचे आणि गावाचे ड्रोन शॉट एन्जॉय करा. कासारडे, दक्षिण गावठण, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या त्यांचा गणपतीचा स्पॉट, गणपतीचं सानो. हे गणपतीचे पाणी असतं का इकडे वरपर्यंत. शेड बुडता पुढे एवढे असतं पाणी. हे बघा, म्हणजे गणपती जर पाऊस पडलो ना ते म्हणजे फुल पाणी असतं इकडे. हे बघा, म्हणून इकडे मागे शेड बांधले यांनी गणपतीचे. तर अशा प्रकारे आहे दक्षिण गावठण. हे बघा, निसर्गरम्य वाट आणि त्यांची निसर्गरम्य वाडी. आणि मी आता ना इकडे त्यांच्या वाडीत आलोय. इकडे एक जुनं घर होतं, इनामदारांचा वाडा असं होय ना परब. इनामदारांचा वाडा ना. हे बघा, आणि जुनं घर होतं. म्हणजे आता काही शिल्लक नाही जास्त, फक्त इकडे भिंती दिसतात ते वाड्याचे. ते भिंती बघा बघा, इनामदारांचा वाडा. तेव्हाचे इनामदार असणारे. म्हणजे हे साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट हो. हा, 200-250 म्हणजे 100-150, 150-200 ना. म्हणजे त्यांचे पंजोबा, खापर पंजोबा त्यांनी बघितले असणार. हे बघा, ह्या वाडा मग तटबंदी आहे प्रॉपर. हे म्हणजे भिंता. हे बघा, हा हे इनामदारांचा वाडा. म्हणजे त्यावेळेचे जे इनामदार होते ते. आता यांच्यापैकी कोणच नाही ना. आता काय यांच्यापैकी कोण वंशज असे नाही आहेत. पण तेव्हा ते यांनी सांगतात की त्यांचे आजोबा पंजोबा इनामदारांचा वाडा. हे बघा, हा वाडा आहे जुना वाडा, चिरेबंदी. आणि मोठा वाडा आहे. म्हणजे इकडे बघा मोठे भिंती. अरे वा, खोल्या बिल्ले आहेत. जुना बांधकाम. फक्त आपण आतमध्ये जाणार नाही कारण जरा जंगल आहे इकडे, डेंजर होईल. हे बघा, मोठा वाडा आहे इकडे, इनामदारांचा वाडा. आणि जुनी वास्तू आहे. हे बघा, खिडक्या बिडक्या सगळं आहे अजून बऱ्यापैकी. म्हणजे फक्त भिंती शिल्लक राहिल्या, बाकी सगळं केलं. हे बघा, अशा प्रकारे आहे वाडा. ही एक त्यांची म्हणजे ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आहे. म्हणजे हा 200-250 वर्षापूर्वी वाडा होता असं म्हणून सांगतात. जुनं बांधकाम दिसते बघा, भारी आहे. अजून तरी बांधकाम थोडंफार आहे, म्हणजे अस्तित्व टिकून आहे. जुना वाडा.
मोठा होता. झाडं बिडं आली ते झाडं बघा, वाड्याच्या आतमध्ये एवढी झाडं आली, म्हणजे किती जुना होता बघा. आतमध्ये जंगल झाले पूर्ण बघा. तर अशा आपल्या कोकणातला इतिहास म्हणजे वेगळ्या पाऊलखुणा इतिहासाचे असतात, तसा हे इकडचं वाडा आहे. आतमध्ये कोसळलाय पूर्ण आणि झाडं पण आले त्या वाड्यात. तर अशा प्रकारे दक्षिण गावठण. आणि आता तुम्ही या व्हिडिओच्या एंडचे सर्व ड्रोन शॉट मस्त एन्जॉय करा. या इनामदारांचं नाव काय हो? हां, टिपरे. त्यांचं टिपरे नाव होतं. इनामदार आहे त्यांची पदवी टिपरे. त्यांच्या माहितीत टिपरे. तिकडे पुढे त्यांचं गेट आहे. गेटचं बघता आता एकच काम शिल्लक आहे, तो बघे. म्हणजे मोठा प्रशस्त वाडा होता ना. तुमचे आजोबा पंजोबा सांगायचे ना इकडे वाडा होता म्हणून, म्हणजे त्या टाईममध्ये. अशा प्रकारे जुनी ऐतिहासिक वास्तू बघितली आपण. कासार्डे गावातली जुनी वास्तू. त्यांचं गेटचं इकडे ना, या बाजूला गेट आहे. गेटचा एक खांब आहे, तो बघूया. दुसरा खांब इथे कुठेतरी होता म्हणतात, तो कोसळला. हा बघा, हा एक गेटचा खांब. एवढा मोठा परिसर होता वाड्याचा. हे बघा. तर हा गेट होता इकडे आणि अजून एक इकडे होता असा खांब, तो कोसळला. तर एकच शिल्लक आहे इकडे, इनामदारांचा वाडा. मस्त. तर अशा प्रकारे आहे दक्षिण गावठण. आणि इथली मासेमारी बघितली आपण आणि इनामदारांचा वाडा पण बघितला. मस्त. इकडे होती बिटकी, त्याची साखर बिटकी. जुनं केव्हा तोडले तुटला? लहानपणी खायचे. जुनी झाडं एक एक कमी होत चालली. साखर बिटकी गोड. इकडे आपण आलो होतो. बरं, गोंधळाला होतो, गोंधळाला. आणि नकाशांचं घर बघा, मस्त बनवलंय. चिरेबंदी. हे नकाशांचं घर ना. होय, मस्त बनवलं. कला ओके. गवंटी आहे, गवंटी काम. हां, त्याच्यामुळे त्यांनी स्वतः बनवले बघा. अजून पण काम करतात काय? ओके. त्यांचा नंबर मी व्हिडिओ खाली देईन. जर कोणाला गवंडी काम त्या टाईपमध्ये करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. तर आता आपण पुन्हा फिरून आलो परब यांच्या घरी. आणि हे बघा यांचं ग्राउंड बघा, वानखेडे स्टेडियम. दक्षिण गावठणचा वानखेडे स्टेडियम. ही मराठी शाळा त्यांची, 1 नंबर शाळा. हे कासड 1 नंबर शाळा नाही. हां, 1 नंबर शाळा. आणि शाळेच्या बाजूक जबरदस्त ग्राउंड. इकडे सुद्धा आपण ड्रोन उडवणार आहोत. बघूया इथे कसं वाटतं ते. आणि खेळतं ते बघा. आता आपण इकडून सुद्धा ड्रोन उडूया आणि बघूया कसा वाटतं.